नमस्कार. रोजच्या धावपळीत असं होतं ना कधी-कधी की आपलं मन एकदम थकून जातं, अस्वस्थ वाटतं, बरोबर ना? तर आज आपण नेमकं हेच बघणार आहोत की आपल्या मनाचं आरोग्य म्हणजे आपलं मेंटल हेल्थ कसं जपायचं आणि आपल्या भावनांचं संतुलन कसं साधायचं. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ओके, तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी मानसिक संतुलन म्हणजे नेमकं काय असतं, ते जर बिघडलं तर त्याला परत रुळावर कसं आणायचं, आपल्या भावनांना कसं मॅनेज करायचं आणि यासाठी आपल्याकडे कोणती खास साधनं आहेत, हे सगळं आपण एक एक करून पाहूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. मानसिक संतुलन म्हणजे काय? काय आहे ही संकल्पना? याची ओळख करून घेऊया. बरं, मानसिक आरोग्य म्हणजे काय? खूप काही अवघड नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मनाचं बॅलन्स. बघा, आपण आपल्या शरीराची किती काळजी घेतो, बरोबर? अगदी तसंच आपल्या मनाचा तोल सांभाळणं सुद्धा तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. पण विचार करा, जेव्हा हा बॅलन्स, हा तोल बिघडतो, तेव्हा काय होतं? तेव्हाच मग स्ट्रेस म्हणजे तणाव आणि चिंता या गोष्टी आपल्या मनात घर करायला लागतात. आणि हेच पहिले सिग्नल्स आहेत की आपलं मानसिक संतुलन कुठेतरी डगमगतंय. ओके, मग आता पुढचा प्रश्न, हे हरवलेलं संतुलन परत कसं मिळवायचं? म्हणजे बॅलन्स परत कसा आणायचा? इथेच व्यावसायिक मदत म्हणजे प्रोफेशनल हेल्प खूप कामी येते. चला बघूया कशी. तर प्रोफेशनल हेल्पचे साधारणपणे 3 मुख्य मार्ग आहेत जे आपल्याला पुन्हा स्टेबल होण्यासाठी मदत करतात. पहिला म्हणजे समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, जिथे आपल्याला योग्य दिशा मिळते. दुसरा आहे सायकोथेरपी म्हणजे मनोचिकित्सा, जी खास मानसिक आजारांवर उपचार करते. आणि तिसरा मार्ग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे आपल्या समस्येवर योग्य उपाय कसा शोधायचा हे शिकणं. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, भावनांचं नियमन म्हणजे आपल्या इमोशन्सना कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं. आणि त्यासाठी येतो आपला चौथा भाग, आपलं भावनिक साधनसंच. एक कल्पना करा, आपले सगळ्यांकडे ना एक इमोशनल टूल किट असतं. म्हणजे काय, तर भावनांना हाताळण्यासाठी लागणारी काही खास हत्यारं, काही खास टूल्स. तर या आपल्या खास टूलकिटमधली 3 सगळ्यात महत्त्वाची साधनं कोणती आहेत ते बघूया का? पहिलं, भावनिक बुद्धिमत्ता. दुसरं, स्वनियंत्रण आणि संयम. आणि तिसरं, परिस्थितीशी जुळवून घेणं. तर आपलं पहिलं टूल आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता. याचा अर्थ काय? तर फक्त आपल्याच नाही तर समोरच्या व्यक्तीच्या भावना काय आहेत हे ओळखणं आणि त्या समजून घेणं. खरं तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याची ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आता दुसरं टूल, सेल्फ कंट्रोल आणि पेशन्स म्हणजे स्वनियंत्रण आणि संयम. याचा सरळ अर्थ आहे आपल्या कृतींवर, आपल्या ॲक्शन्सवर ताबा ठेवणं आणि धीर धरणं. कठीण परिस्थितीत शांत राहण्यासाठी हे दोन्ही स्किल्स खूपच महत्त्वाचे आहेत. आणि तिसरं टूल आहे अनुकूलन म्हणजे ॲडजस्टमेंट. ही तर एक कलाच आहे, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं, जुळवून घेणं. आणि हीच कला आपल्याला इमोशनली स्टेबल ठेवते आणि आपला बॅलन्स टिकवून ठेवायला मदत करते. ओके, आता वळूया एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीकडे. आपला 5वा भाग आहे मनाची संरक्षण यंत्रणा. तुम्हाला माहितीये का की आपलं मन स्ट्रेसपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही युक्त्या, काही ट्रिक्स वापरतं. चला जाणून घेऊया काय आहेत या ट्रिक्स. यालाच मानसशास्त्रात डिफेन्स मेकॅनिझम किंवा संरक्षण यंत्रणा म्हणतात. म्हणजे काय, तर या अशा काही मानसिक प्रक्रिया आहेत ज्या आपलं मन नकळतपणे, म्हणजे आपल्याला कळतही नाही, तणाव आणि भीतीपासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी वापरत असतं. याचे काही कॉमन प्रकार बघूया. पहिलं आहे दडपण म्हणजे रिप्रेशन. यात आपण आपल्या भावना मनातल्या मनात दाबून टाकतो. दुसरं आहे स्थानांतरण किंवा डिस्प्लेसमेंट. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑफिसमध्ये बॉसवर आलेला राग घरी येऊन मुलांवर किंवा दुसऱ्या कोणावर तरी काढणं. तिसरं आहे प्रक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन. ह्यात आपण आपल्या चुका, आपल्या भावना इतरांवर टाकतो. आणि चौथा आहे तर्कसंगतीकरण म्हणजे आपल्या चुकीच्या वागण्याला जस्टिफाय करण्यासाठी काहीतरी कारण देणं. आणि आता आपण येतोय आपल्या शेवटच्या पण कदाचित सगळ्यात जास्त शक्तिशाली भागाकडे. 6वा भाग, सकारात्मकतेची शक्ती, द पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी. ते साधन म्हणजे आपला सकारात्मक दृष्टिकोन. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचार केल्याने फक्त आपला मानसिक बॅलन्सच नाही तर जगण्यातला उत्साहही टिकून राहतो. शेवटी ही आपली निवड आहे की आपण वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं की चांगल्या गोष्टींवर. आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. आज आपण जे काही समजून घेतलं
त्याचा वापर करून आपल्या मानसिक संतुलनासाठी आपण आज असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा.